राखी पौर्णिमेच्या शुभ पर्वावर सणवार या साऱ्या गोष्टींना बगल देत सदैव कर्तव्यावर पोलीस बांधवांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या महिला सदस्यांनी राखी बांधत त्यांची उणीव भरून काढली। पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमामुळे पोलीस बांधवांचा आनंद द्विगुणित झाला। रक्षाबंधन हा सण प्रेम आणि स्नेह याचं प्रतीक। याशिवाय सामाजिक मर्यादा जपणं आणि बहिणींची रक्षा करणं हे या सणामागचं मुख्य उद्दिष्ट। रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्याचं पर्व आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून आपल्या रक्षणाचं वचन घेत असते। पण पोलीस बांधवांना आनंद द्विगुणित करणाऱ्या रक्षाबंधन या सणाचा आनंद घेता येत नाही। एकीकडे घराघरात हा सण उत्साहानं साजरा होत असतो, तर दुसरीकडे हा सण तितक्याच उत्साहानं साजरा व्हावा म्हणून पोलीस बांधव कर्तव्य बजावत असतात। त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी त्यांची ही उणीव भरून काढण्यासाठी पोलीस मुख्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला। यावेळी मंचावर महापौर अंजली घोटेकर, पोलीस अधीक्षक नेती ठाकर, महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा हजारे, उपसभापती जयश्री जुमडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात महिला सदस्यांनी पोलीस बांधवांना औक्षवण करत त्यांच्या हाताला राखी बांधून तोंड गोड केलं। यावेळी त्यांच्याकडून रक्षणाचं वचनही घेण्यात आलं। यानंतर महापौर अंजली घोटेकर आणि पोलीस अधीक्षक नेती ठाकर यांनी या सणाबाबत लाईव्ह चंद्रपूरशी केलेली बातचीत आपण बघूयात। आज 7 ऑगस्ट रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि सगळ्यात पहिले तुम्ही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्व चंद्रपूर शहर महानगरपालिके हद्दीतील सर्व भावांना मी राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज या ठिकाणी ड्रिल शेडमध्ये पोलीस मुख्यालयामध्ये महिला बाल कल्याण समितीच्या मार्फतमध्ये सर्व इथल्या पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। अतिशय चांगला आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी महिला बाल कल्याण समितीच्या अनुराधा हजारेताई आणि उपसभापती जुमडे ह्या सुद्धा हजर आहेत। सगळ्या महिला बाल कल्याण समितीच्या सर्व सदस्या, सर्व नगरसेविका हजर आहेत। तसेच दोन्ही पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय भगत सर आणि मोदमारे सर, होमसाहेब चव्हाण सर, UPO नायक सर, आमच्या SP मॅडम नियती ठाकरे मॅडम, RPI चौधरी साहेब, सर्व पोलीस बांधव, ट्रॅफिकचे सगळे पोलीस बांधव आणि सगळ्या महिला बाल कल्याणच्या समितीच्या मार्फतमध्ये सर्व आमच्या या भावांना जे नेहमी आमचं रक्षण करतात अशांना सगळ्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम इथं झाला आहे। रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण आहे। जेव्हा राणी कर्मवतीच्या राज्यावर परकीयांचं आक्रमण झालं होतं तेव्हा तिने आपल्या राज्यातील प्रजेचं रक्षण करण्याकरता राजा हुमायूँला एक रेशमी धागा पाठवलेला होता आणि त्या रेशमी धागा पाठवून तिने आपल्या प्रजेचं रक्षणाचं वचन हुमायूँकडून घेतलं होतं आणि तेवढ्याच तत्परतेने राजा हुमायूँने सुद्धा आपल्या हिंदू बहिणीच्या रक्षणाकरता आपली पूर्ण फौज घेऊन त्या राणी कर्मवतीच्या पूर्ण प्रजेचं आणि राज्याचं रक्षण केलं होतं। आणि असा हा पवित्र सण आहे ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव जोपासून सगळे लोक एकमेकांना, बहिणी ज्या आहेत आपल्या भावांना राख्या बांधतात। काही पोलीस बांधव हे आपल्या घरी जाऊ शकत नाही म्हणून आज महिला बाल कल्याणच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला आहे। परत एकदा मी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आज रक्षाबंधन से सारे सनों की शुरुआत हो रही है। आगे हमें गणपति का मोटा सन आ रहा है, ईद आ रही है, होला आ रहा है, जन्माष्टमी आ रही है। तो ये सब सन के हिसाब से पुलिस तत्परता से अपने काम पर लग गई है और आज जैसा बहनों ने पुलिस डिपार्टमेंट की तरफ प्रेम दिखाया है वैसा प्रेम, विश्वास और सहकार्य पूरे समाज से हमको एक्सपेक्टेड है। विशेष करके इन दिनों में जब हम बहुत स्ट्रेस्ड आउट रहते हैं, मैन पावर का बहुत क्रंच रहता है, दिन रात हम एक कर देते हैं, बिना विश्रांति लिए तत्परता से कंटिन्यूसली काम करते रहते हैं। ऐसे में समाज का हमको सहकार्य मिलेगा तो हमारा काम थोड़ा आसान हो जाएगा और ये सब सबके लिए शुभ रहेगा, शांति लाएगा, खुशी लेके आएगा। तो यही मैं आज आशा करती हूँ कि आज जो प्रेम दिखाया गया ये पुलिस के साथ हम बरकरार रखें समाज और हम भी उनके साथ जो उनकी रक्षा हमको करनी है उनकी तत्परता से और करते हुए दक्षता से हम उनकी सर्विस करते हैं।
महिला आणि बालकल्याण समितीच्या या उपक्रमामुळे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भावूक झाले होते। यावेळी त्यांनी महिलांना रक्षणाची हमी भेट स्वरूपात दिली। दरम्यान 7 ऑगस्टला घराघरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी बहिणींनी आपल्या खोडकर भावाच्या हाताला राखी बांधली। त्यानंतर मिठाईनं त्याचं तोंड गोड करत त्याच्याकडून रक्षणाचं वचन घेतलं। भावांनी देखील मोठ्या उत्साहानं राखी बांधून कुवतीनुसार भेटवस्तू आणि रक्षणाची हमी दिली।